नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. शेतजमीन आणि जमिनीवरून होणाऱ्या हाणामाऱ्या, वाद, तंटे, कोर्ट कचेरी हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात वर्षानुवर्ष सुरू आहे. मात्र हे वर्षानुवर्ष प्रलंबित जमिनीचे खटले लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे. प्रलंबित जमिनी आणि महसुली वाद आता परस्पर संमतीनं निकाली काढण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारनं राज्यभरात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत आता अनेक प्रकरणं कोर्टाबाहेरच मिटवण्यात येणार आहेत. राज्यातील नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचवणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे ते पाहू. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असणारे जमिनीचे वाद आता कोर्टाबाहेरच मिटणार आहेत. राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 दरम्यान संपूर्ण राज्यभर राबवणार आहे. मंडल अधिकारी ते अपर जिल्हाधिकाऱ्याकडील अर्धन्यायिक दावे तडजोडीनं निकाली निघणार आहेत. महसूल न्यायालयाच्या फेऱ्या मारणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील हजारो जमिनींचे वाद कोर्टाविना सोडवण्यासाठी महसूल विभागानं मोठं पाऊल उचलले. राज्यात अनेक जमिनी एका व्यक्तीच्या नावावर असल्या तरी प्रत्यक्षात ताबा दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचं समोर आले. अशा प्रकरणात दोघांचीही संमती आवश्यक असल्यानं जमिनीचा वाद थेट कोर्ट कचेरीपर्यंत जातो. तर दुसरीकडे जमिनीच्या वाढत्या किमतीसोबतच जमिनीशी संबंधित महसुली वादांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे छोट्या छोट्या वादामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांना सरकार आणि कोर्टाची पायरी चढावी लागते आणि या सगळ्यात त्यांचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाया जातो. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या नियोजित अभियानाला राज्यभरातून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. जर तुम्हाला शेतीविषयी असेच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.